तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टार्टर ब्लॉग सिरीजच्या डे 9 मध्ये. आजचा आपला ब्लॉग सुरू झाला दादाच्या घरी, कारण आपण आता काल गेलो संभाजीनगरला, मामांना तिकडे ड्रॉप केलं, आलो. म्हटलं आता घरी जाण्यापेक्षा दादाच्या घरी जावं, कारण आपल्याला मनसर जवळ होतं. मनसरवरून निघालो, कॉलेजला जाऊन सगळ्यांची भेट घेतली, कारण आज आपल्याला घरी जायचं होतं आणि हे सगळे निघाले होते कॉलेजला. कॉलेजला निघाले म्हणल्यावरती मी पण निघालो घराच्या. पेटपूजा केली, म्हणलं आता काहीतरी थंड. बलिदान मस्त चालू आहे म्हणल्यावर तिथं काय ऍडेड शुगरचं तर काय आपल्याला चालणार नव्हतं. म्हणलं ताक घ्यावं, ताकीत काय काय बाकीचं तर काय नसतंय. घरी आलो, मस्तपैकी ताक बनवलं, जलजिरा वगैरे टाकला, मस्त ताक वगैरे घेऊन आपण घेतली आता एक मस्त झोप. झोप घेतली, त्याच्यानंतर थोडा वेळ कम्प्युटरवर बसलो, म्हणलं काहीतरी कामं करावी, कारण स्टार्टअप करायचं म्हणल्यावर तरी काम बसून चालणार नाही. नॉनव्हेज मी खात नसलो म्हणून काय झालं, पण बाकीच्यांना खायचं म्हणल्यावरती मलाच आणायला जावं लागणार ना. शेवटी घेऊन आलो, दिलं बनवायला. आता काय बलिदान मस्त चालू आहे म्हणल्यावर आपण तर काय खाणार नाही. म्हणल्यावर मम्मीला म्हणलं तू काहीतरी घरून येताना काहीतरी व्हेज बनवून आण बाबा. काकांनी गिफ्ट केलेल्या घड्या पूर्णपणे हातात बसत नव्हतं, मग त्याचे थोडेसे बेल्टचे साईज कमी करून आणली. घरी आलो, जेवायला बसलो, जेवण वगैरे केली. आज आपण जाणून घेणार आहोत की टीम का महत्वाची. एका माणसाने 4 कामं करायला 8 दिवस लावण्यापेक्षा 4 माणसांनी तीच 4 कामं एका दिवसात केली तर कधीही सोपं, नाही का? मग अशा तुमच्या टीम मध्ये कोण कोण असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगेल पुढच्या भागामध्ये. याच माहितीसोबत मी भेटेल तुम्हाला पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.